श्री क्षेत्र मोहनपुरा मठ संस्थान येथील श्री दत्त मठ संस्थान येथे मोहणी महाराज मंगल कार्याचे उद्या लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। तरी या लोकार्पण सोहळ्यामध्ये परिसरातील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहावं असं आवाहन मठ संस्थानचे मठाधिपती राम भारती महाराज यांनी आवाहन केले आहे। दरवर्षाप्रमाणे याही वर्षी चातुर्मासारंभाचे आयोजन या ठिकाणी केले असून हा चातुर्मासारंभ 4 महिने चालणार आहे असे महंत श्री राम भारती महाराज यांनी कळवले असून या उद्घाटन सोहळ्याला नांदेडचे उपजिल्हाधिकारी आदरणीय किरण आंबेकर यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्यासह साधू संतांची या ठिकाणी हजेरी लागणार आहे। या उद्या होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून 2 विवाह सोहळेसुद्धा पार पडणार आहेत। तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। पौर्णिमानिमित्त दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेचं मंगल कार्यालय मोहनी महाराज मंगल कार्यालय रोप अर्पण त्याच्यासाठी 2 लग्न ठेवलेले आहेत। मान्यवर महंत संत मान्यवरांची उपस्थित लागणारे उपस्थित 12-42 हे सर्व काही लग्न लावून पार पडणार आहे। देवस्थानच्या तर्फे सर्व हे खर्च उचलला आहे ट्रस्टच्या वतीनं। सर्वांना भाई भक्तांना मोठ्या प्रमाण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। महंत संगम भैरवाचे महाराज ईश्वरबन भारती कोलंबीचे आहेत महंत, डोंगरगावचे महंत आहेत, धर्माबादचे आहेत, असे बरेच महंत उपस्थित येणार आहेत। सोळाक्यात येणार आहेत। त्याच्यापैकी हेमंत पाटील भाऊ खासदार माजी खासदार बोंडारकर आमदार सर्व चंद्रकांत पाटील नगराध्यक्ष माजी आपलं राम पाटील रातोळीकर सर्व काही मान्यवर किरण आंबेकर जिल्हा अध्यक्ष हे सर्व काही तहसीलदार आणि किरण आंबेकर साहेब यांनी बी उपस्थित आपल्या मंगल कार्याला लावणार होते उद्याला। आणि हे लग्न कार्य उद्या पार पडायचं आपल्याला आणि हे लोकांच्या सेवेसाठीच मंगल कार्य काढलेले आहे। हे काय व्यापार करायच्यासाठी काढले नाही। जे मंगल कार्यालयामध्ये जे पैसे एवढमध्ये झाले फक्त आपण गरिबाची सेवा करायसाठी मंगल कार्यालय केलेले आहे। सेवासाठी हे 2 लग्नाचे आहेत। आपण ट्रस्टच्या वतीनं आपण खर्च करून हे लग्न लावून उद्या त्या तारखेमध्ये आपण द्यावं। सर्वांना येऊन ह्याचा लाभ घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात लग्नाला अक्षदा टाकायला सर्वांनी यायला पाहिजे। एरियातल्या लोकांना तेलंगणा असो की आंध्र असो की मराठवाडा असो की नांदेड जिल्हा असो प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना कार्यक्रमाचा भाग घ्यावा। सर्व तयारी बरीच तरी आहे। 5000 लोकांचा जेवणाचा कार्यक्रम चालू ठेवला आहे। तरी 5000 लोक जेवतील आणि बाकीचे येणाऱ्याची सर्वांची व्यवस्था केलेली आहे ट्रस्टच्या वतीनं। आणि सर्वांना भाई भक्तांनी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि सर्वांना चातुर्मासाला यावं। तर असो सर्व एरियातल्या लोकांना महिना 15 पारा घेतलाय त्यानं व्यवस्थित पारा घ्यावा। त्यानं सर्व काही करणार आहे। त्याच्यात मान्यवराच्या हस्ते महंत संतांच्या मान्यवराच्या हस्ते रिलीज कार्यक्रमाचं उद्घाटन आणि नंतर 12-42 लग्नाचा टाइम दिला आहे। त्याच्यात महिला राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। सर्व पारेकराची व्यवस्था केलेली आहे। 2 टाइम त्याला जेवण आहे। 4 महिन्याची व्यवस्था केलेली आहे। आज 1 महिन्याची नाही 4 महिन्याची व्यवस्था चातुर्मास चालतंय। 4 महिन्यासाठी सर्व भाई भक्ताची व्यवस्था केलेली आहे। राहण्याची खाण्याची सर्व काही केलेली आहे। त्याच्यात परिसरात एरियातल्या लोकांना आवाहन करतो की सर्वांना मोठ्या प्रमाणात उपस्थित करून कार्यक्रमाची साजरा व्हावा।